नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आम्ही निघालोय नोहकालिकाई धबधब्याला. हा धबधबा मेघालयातील चेरापुंजी येथे आहे आणि हा सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याची कथा अशी आहे की इथे एक स्त्री जिचं नाव होतं कालिकाई, ती आपल्या मुलीसोबत राहत होती. जेव्हा कालिकाईचा विवाह दुसऱ्या पुरुषाशी झाला, तेव्हा तिच्या पतीला मुलीवरचं प्रेम सहन होत नव्हतं. कारण ही जी कालिका आहे ती आपल्या मुलीवर खूप प्रेम करायची आणि तिच्याकडे जास्त लक्ष द्यायची. आणि त्या रागापोटी या कालिकाईच्या पतीने तिच्या मुलीची हत्या केली आणि तिच्या मांसाचं जेवण बनवलं. आणि जेव्हा कालिकाई घरात कामावरून परत आली, तेव्हा तिला ते जेवण खायला घातलं. आणि हे जेव्हा तिला समजलं, तेव्हा तिने या धबधब्याच्या कडेला जाऊन तिथून उडी घेतली. तेव्हापासून या धबधब्याला नोहकालिकाई फॉल्स असं नाव पडलं, ज्याचा अर्थ कालिकाईची उडी असा होतो. हा आहे नोहकालिकाई फॉल्स. मागे मोठा धबधबा आहे बोलली ना. सुपर. इथे असं छोटंसं मार्केट आहे. आणि इथे ना, इथे लाईव्ह शो चालू आहे. इकडे शॉप्स आहेत. धबधब्याच्या थोडंसं अजून जवळ आलो आहे आम्ही आणि तुम्हाला हा दाखवते व्हिडिओ करून. बघा ना, खूप सुंदर आहे. आणि ते जे पाणी आहे ना, त्याचा कलर तुम्ही पहा, कसला भारी आहे ना कलर पाण्याचा. एकदम निळसर पाणी आहे. आता इथे मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायला आलोय. स्टोन काय स्टोन खूप छान वाटली ही पर्स आम्हाला. स्टोनची आहे, म्हणून मी आणि क्रांती आम्ही दोघींनी पण ही एक एक पर्स घेतली. हा, मग तेच म्हणते. हा, जा. तुला घ्यायचंय काय, बघायचंय? हा इकडचा आहे. हा बघ, नंबर बघ, नंबर प्लेट. ती विचारते दालचिनी नको. चल, आहेत. खूप चावतंय पण काहीतरी छोटं बघायला मिळालं की बरं वाटतं. हा, काहीतरी. आता हे बघ, किचन काहीतरी वेगळं मिळालं म्हणून घेतले दोघांना. असं मला ते 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 असं नको होतं. आणि आज मॅडम घरी आहेत ना, व्हिडिओ कॉल झाला. हा, छोटी छोटी आहेत. तेच तर आहे. ट्रेडिशनल ड्रेस. हे बघ, हे ऍक्च्युली ना, हे लाकूड नाही आहे, हे तेच असतात त्यांचे. ते लोक पेंट करतात म्हणून ती कडक होतात, माहितीये का? नसलं एक बोलत होते इकडे एक हे वाला असं ते किती काय माहिती. हाऊ मच? 100 रुपये. बार्गेनिंग करा, बार्गेनिंग करा. दालचिनी हो. इथे हे जे पण शॉप आहेत त्याच्यामध्ये ना, प्रत्येकामध्ये वस्तू जरी सेम असली ना, तरी प्राईजमध्ये खूप वेगवेगळा अंतर आहे. म्हणजे एकाकडे जर पर्स 500 रुपयाला असेल तर ती पर्स दुसरीकडे 700 रुपयाला पण असते. त्याच्यामुळे पहिलेच इथे गेलात कधी तर पहिले संपूर्ण मार्केट फिरून एखादी वस्तू जर तुम्हाला आवडली असेल तर तिची प्राईस काढा आणि कोणत्या दुकानामध्ये जिथे तुम्हाला कमी वाटते तर त्या दुकानामध्येच जाऊन मग खरेदी करा. तर इथे सर्वांची आता शॉपिंग करून झालेली आहे आणि आत्ता आम्ही निघालो पुन्हा पुढच्या प्रवासाला. आत्ता दुपारचा 1:30 वाजलाय आणि इतकं कडक ऊन आहे ना की सहनच होत नाही अजिबात. एवढं कडक ऊन आहे.
आरवा केव्ज आलोय. चला हे आहे आरवा केव्ज. तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. हे केव्ज बद्दल लिहिलेलं आहे. त्यानंतर डेंजर झोन आहे इकडे आणि कसं जायचं ते रूट पूर्ण दिलेलं आहे. इथून जायचं आहे. चला इथून जायचं. किती लांब आहे माहित नाही. ब्रिज वरून जाऊया. इथे वा, हे खूप सुंदर दिसत असेल पावसाळ्यामध्ये. आणि आहे ब्रिज. गाडी पार्किंग केल्यापासून जवळजवळ 1 किलोमीटर चालल्यानंतर इथे तिकीट काउंटर आता दिसलेलं आहे. शूटिंग केलं तर 10,000, डॉक्युमेंटरी फिल्मचे 5,000, ॲडल्टचे 50. चिल्ड्रन्स 10. एंट्री फीस कंपल्सरी इकडे 50-50च आहे. चला केव्ज बघा. केव्ज बघा बघा. चला थकलोय यार. झुला बिला टाका कोणीतरी. मातीची कुंडी वरती आली. ओके चला केलं सगळं. ॲप्रिशिएट सगळं केलं. ऐकतोय. येस येस असं ओरडायचं. जंगलामध्ये किती मस्त आवाज येतोय बघा ना किड्यांचा. मस्त वाटतंय ते. म्हणून मी म्युझिक लावलेली नाही आहे. तो जो रिअल आवाज आहे, ओरिजिनल आवाज, तो तुम्हाला ऐकवते. किती सुंदर आहे. आणि आवाज बघा पाखरांचा. खूप छान वाटतंय. वा, मासा किती मस्त बनवलाय बाई. बघ जरा बघ जरा. बघ जरा बघ. काय 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 हे बघ, हे बंद केलंय. पाणी आहे तिकडे, पाणी आहे त्या गुफेमध्ये, पाणी आहे. चला भेटू. ह्या व्हिडिओमध्ये मी अजिबात बॅकग्राऊंड म्युझिक किंवा फास्ट फॉरवर्ड पण करणार नाही आहे, कारण तुम्ही डिटेल्समध्ये हा व्हिडिओ पहा. ही गुहा कशी आहे, खूप सुंदर आहे आतमध्ये. तर आतमध्ये ही गुहा कशी आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तुम्हाला सांगते या गुहेबद्दल थोडीशी माहिती. या गुहेचं नाव आहे मावसमाही गुहा. तर ही मेघालयातील चेरापुंजी जवळची एक नैसर्गिक चुनखडीची गुहा आहे. ही गुहा मानवनिर्मित नसून खूप वर्षापूर्वी भूकंपामुळे झालेल्या हालचाली आणि पाण्याची झिरप आणि तिथल्या नैसर्गिक झीज यांचा समावेश होऊन तयार झालेली ही गुहा आहे. ही गुहा जर तुम्हाला पाहायची असेल तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही इथे भेट देऊ शकता. पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी साठतं, त्यामुळे पावसाळ्यात इथे जाणं शक्यतो टाळा. अय्यो अय्यो अय्यो, कसलं भारी. शांत.
मस्तानी मदहोश ही जाए मुझे. चेराची पुंजी आलेलो आहोत. इमॅजिन कर ना लाईट गेली. इमॅजिन कर लाईट गेली तर काय ना मोबाईल आपला किती भारी वाटेल ना. लगेच मोबाईल टॉर्च लावतील सगळेजण. मस्त वाटेल ते ॲक्च्युली. हॅलो नो एंट्री. वाव. काळोख असल्यामुळे इथे काय आहे ते काहीच दिसत नव्हतं. अगं बाई काय चल 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 चल. हात पकडला तर पडायला होईल वाटतं. कसलं भारी. पण डोक्याला लागलं ना. बघ पुढे. संपलं. हे उलटे कसे येत आहे. इथून रिटर्न जायचं आहे का. बघ ना काय माहिती बघा. बघ घालील. बघ ना. अगं कुठे राहिलं बाहेर पडायला. बघ ना. मी तुला ते म्हटलं ना, डोंगर आहे तो त्या डोंगराच्या आतमध्ये जायचं असेल आपल्याला. तेच झालं शेवटी. कसं काढलं यार इकडे. काहीच दिसत नाही मग पुढचं. रिटर्न. ओ भाई चलो गो बॅक. तर मी इथे बघेच केव मध्ये हे करणार होणार. एवढंच केव घ्यायला म्हणजे असं गडबड रिस्की आहे की भगदड मचली तर कुठेतरी ना एक एंट्री पाहिजे. एक्झिट पाहिजे. एक्झिट पाहिजे ऍक्च्युली. हां हे चुकीचं आहे. अगं मला ते फक्त पडू नको बाई. आता काय जे होईल ते होईल. पडले तर उचलून न्या. उद्या जायचंय माधवी. नाही तुम्ही तिघीने उचला आणि न्या मला. मग काय
असा एक नवीन अनुभव मिळाला ह्या आरव केव्समध्ये येऊन. खूप मस्त वाटलं एकदम. जाताना जो रस्ता होता तोच आता रिटर्न आहे, म्हणून मग याच्या पुढचा व्हिडिओ जास्त काही मी बनवला नाही. खूप सुंदर आहे. नक्की मेघालयाला टूर जर तुमची गेली तर इथे भेट द्या. इथे आलो आत्ताशी आपण नो एंट्रीच्या इथे. आणि आता हे बाहेर आलेलो आहोत आम्ही. तर हा बाहेरचा नजारा आहे. तिकडे पण ट्रॅकिंग, तिथे जाऊन वरती आपण पॉइंट बघू शकतो. हे चेरापुंजीमधलं ग्रीन लीफ हॉटेल आहे. आपल्या ठाण्यात पण आहे. तर इथे जेवायला आम्ही आत्ता आलो आहे. दुपारचं लंच करायला आलो आहे. आम्ही जिथे हॉटेलमध्ये स्टे केला आहे तिथून हे जवळ आहे. आम्ही काल रात्री पण याच हॉटेलमध्ये जेवायला आलो. तर चांगलं होतं इथलं फूड, म्हणून मग आता दुपारी पण लंच इथेच करायला आलो आहे. आम्ही स्टार्टरमध्ये पनीर चिली मागवलं. त्यानंतर पापड मसाला मागवला होता. तर पापड मसाला बघितला आम्ही चौघीजणी इतक्या हसलो. हा बघा, हा पापड भाजून दिला आहे आणि मसाला आहे. त्याच्यामध्ये फक्त कांदा, टोमॅटो आणि मीठ टाकलेलं आहे. बाकी काही मसाला नाही आहे. असा हा पापड मसाला होता इथला. आणि इथली दाल खिचडी तडका खूप चांगली होती, टेस्टी होती, म्हणून ती मागवली होती आम्ही. आणि मग लंच करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. जय हिंद.